फूड बिझनेस सुरू करताना लोक मोठी चूक करतात। आमच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने रेस्टॉरंट सुरू केलं होतं। त्यांनी जवळपास 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती। 1 लाख रुपये दुकानाचं डिपॉझिट भरलं होतं आणि 25,000 रुपये भाडं होतं आणि 25,000 रुपये इतर खर्च। पण त्यांनी निवडलेलं लोकेशन चुकीचं होतं, एरिया लोकल होता, कॉलेज होतं जवळ, पण त्या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी त्याच एरियातले होते आणि बाहेरून कस्टमर नव्हते, त्यामुळे त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही। शेवटी त्यांना रेस्टॉरंट बंद करावं लागलं। त्यामुळे मला सुद्धा एक गोष्ट कळली की आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर सुरुवात छोटी करा, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करा, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे ते बघा, मार्केटमध्ये डिमांड आहे की नाही ते बघा। जशी डिमांड वाढेल तसं तुम्ही बिझनेस स्केल अप करू शकता, म्हणून आधीच मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका। तुमच्यासोबत पण अशी गोष्ट घडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।